चालू सांगणार आम्हाला? तू बी वर ये आणि घे तुझ्या हातानं. येईल मला? नाही रे, पण मला भीती वाटते. मी सांगते की उपाय. असं समज झाडावर तुझा विठुरा अडकला आणि त्याला सोडवायला तुला झाडावर चढायचंय. विठुरा येईल की नाही आता? विठुराया, मी आले. पकड पकड फांदी, पकड ती फांदी. आय आय, पायावर घे पाय. फांदीवर पाय टाक आणि आता दुसरा पाय घे. जमल तुला, जमल. हा, अंगाशे. आय 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 आय. जमलं का नाही? काढ आता पाहिजे तेवढं करूया. फक्त काळाचं नाव घ्यायचं की ही आगीत बी उडी मारल. आली का? विठुराया, मी झाडावर चढले. विठुराया, हे बघ मी कैरी तोडते. लय अवघड वाटते बघ यांचं. अरे त्यांची नड आहे, आपण त्यांना मदत करायला पाहिजे आणि काम आपण जास्ती करू, त्यांच्यावर भार नाही द्यायचा. काय होय? हा, बेरड गुच्ची मारू? हा, काम करायला आलात का गप्पा हाणायला आला तिथं? आणि हे कोण पात्र नवीन झेपल का याला? शाळा पाटणं उठलं. अहो नारोबा, हे शिवप्पा. ते गण्या नव्हतं ना तेव्हा हे शिवप्पा. हा, शिवप्पा. रावळात ओळखतो पण इथं नाही. माझ्या लेकी हे समजे तुझे गडी आहेत. काम चोख होतं की नाही हे मी बघणार. मग तू कामाला माणूस लाव नाही तर गाढव, मला काय फरक पडत नाही. पण चाल चावड्यावर आणि नजरा घोड्यावर असं असेल ना तर तुझं नुकसान होईल. तू मोलानं उचललेलं काम आहेस तेव्हा तुझं तू बघ. काम करा नाहीतर बेरड गुच्ची. दिनू जी, तुला ठाऊक आहे ना वा? त्याच्या लेकी पाय सकू पाय रावळात कहर झाला होता. ते त्या मुक्या मुलीला थेट रावळात नेऊन खाऊ पिऊ घातलं होतं. नाही शिवप्पा, वाद घालू नकोस. मुकाट्याने काम कर. बिनबत नसलेल्या माणसांना घेऊन येतोस तू. बघ बाबा तुझं काय ते. हा, करा काम करा, माझ्या तोंडाकडे बघू नका. हा, आता बेरड गुच्ची लगेच. ठीक, चला कामाला लागा. झाड दाखवले ते कोणाला सांगू नका, नाहीतर तुम्हाला वारडा मिळेल. बरोबर ना जिपरी? अगं बाकी सगळ्यांपासून लपेल ग, पण विठुरायापासून कसं लपेल? शिवाय त्याला हे माहिती की
की त्याला शोधतानाही तूच माझी मदत केलीस. मी विठुरायाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करेन. हा, चल पांडू. रावळ्यात हळदी कुकवाला जायचं नाही, नाही तर दगा फटका होईल. अगं काय बोलतायसा? दगा तर तुमच्या मालकाच्या इड्यानं केला होता. सखूमुळं आणि सखूच्या घरामुळं माझं कुक्कू वाचलंय. आणि ज्यांनी माझं कुक्कू वाचवलं त्यांच्याकडे जायचं नाही भाई. अगं निस्ता जा, मी ओटी हळदी कुकवाचं म्हणते. तिचं जायचं नाही. जाणार. निस्ता बोलिवलं ना तरी बी जाणार. आणि तुम्ही हळदी कुंकवाचं काय सांगता हो? जाणार जाणार जाणार. तुम्हाला काय करायचं ना ती करा. तुम्ही माझा जीव घ्या नाही तर मला इश द्या. मी आज जाणार. अय्यो, मालकांना पण जुमानत नाही हो ही. धोका मालक, धोका आहे बरं. बंदोबस्त करायला लागणार म्हणतो मी. मी रावळात जाणार. माझ्या सखून मला हळदी कुकवाला ओटी भरून घ्याय बोलवलंय आणि कुकवाला नाही म्हणायचं नसतंय. कुकू मोठ का कुकवाचा धनी मोठा? इथं कुकवाचा धनी सांगतोय नाही जायचं म्हणून. जास्त किवटिव करायची नाही. काय गरज नाही जायची. कुकवाची गरज आहे का नाही? आम्हा बायकासनी ते कुणी बी सांगायची गरज नाही आणि आम्ही ऐकत बी नसतोय. जास्त जीप चालायला लागली तुझी. कशी जाते ती बघतो मी. तुला ऐकत मालक, कशाला वाईट वाटून घ्यायचीस? तू जिथं जायचं सपन बघतीस ना ते होणारच नाही. ते आणि तुला एकटीला बांधतो असं नाही. तिथं कोणाला बी जाऊ देणार नाही. गुमान बसायचं. कारण बाकीच्या जणी पण आपापल्या घरात तसंच अडकलेली. मालक अहो, कशाला तळतळ घेत आहे? पापाचं काम आहे ते. मला शिकवायच नाही. हा अजिबात नाही. माझी सुटका नाही केलीस तरी चालेल. माझ्या सखूकडचा हळदी कुंकू सुरळीत पार पडू दे. पांडू छानच ना गैर. काय रे? अरे रानाच्या आणण्याची काय काय? अरे माझ्या दिवसभराच्या कामावरती पाणी पडेल की रे म्हणतो मी. पोरांनो थांबा. आता बघा आता. ए पुरी, हे बघ छोटा हत्ती आला. पुरी पांडू
त्याचं काय करणार आहेस? आगेच मस्त बघ मी काय करतोय. बरोबर मी आता इथून जातो, म्हणजे तो छोटा हत्ती मला बघर आणि माझ्या माग माग येईल. तू आरामात जा. काय रे अमुद्रा? अयो अरे अरे काय रे, कुठं आहेत रे? धावता धावता खाल्ला ती काय रे? बघा बघा माझ्याकडे तर काय नव्हत्याच. बघा सगूकडे होत्या. अरे बघा सकू कुठं आहे रे? ते बघा तिथून चालली. अयो बालक सासूबाई कैऱ्याच नसतील तर कसं आणि काय करायचं आपण? मी काय म्हणते वंस, रद्दच करून टाका समारंभ, नाही म्हणजे फजिती होण्यापेक्षा बरं. ती आधीच घाबरलेली, तू आणि तिची भीती वाढव. छान, काय नाही ग उमा, काही घोर घेऊ नकोस. आणि काय ग, कुठल्या पुराणात सांगितलं की माहेर वाटणीचं कोड कौतुक आंबे डाळीनेच करावं म्हणून? ते काय नाही, आपण चक्का टांगू, दुधाचे 4 जिन्नस करू, काही अडत नाही त्या वाचून. बाई मी जुन्या वळणाची, तुमच्या सासूबाई फारच पुढारलेल्या आहेत. तुम्हाला चालणार आहे का आंबे डाळी विना हळदी कुंकू? नाही म्हणजे चालणार असेल तर राहिलं. अगो बाई कैरे आणले, वा वा वा. बघितलं भामे, जे तुला जमलं नाही ते या पोरांनी करून दाखवलं. नाही नाही रद्द करा. इतका मोडता घालणं बरं नाही. आजी आता आले ना गैऱ्या, मीच नाही वाटणार. मीच वाटणार. अगं हो 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 हो, जा आधी कैऱ्या धुवा, स्वच्छ करा, जा. चांगलंच फोडून धडपडून आणलेलं दिसतात कैऱ्या. ह्याचं त्याने कौतुक नाही ग. अगं कैऱ्या आणल्या म्हणून तोंड भरून कौतुक आहे बघ त्यांना. तुझ्या चेहऱ्यावर का विरजण लागलंय? हा, आमची फजिती झाली नाही म्हणून वाईट वाटतंय? नाही नाही, असं काही नाही, आनंदच झालाय मला. दिसतच आहे. चल ग उमा, ते कैऱ्या घेऊया आणि पुढचं काम करूया. चल. तरी समारंभ रद्द होतो का नाही बघा. बायकाच नाही आल्या तर कसा करणार हळदी कुंकाचा समारंभ? आणि कशी वाटणार डाळ आणि पन्हा? मलाच बहुतेक सगळं घरी घेऊन जायला लागणार. भामाबाईंचा चेहरा पडलाय म्हणून हसताय का? अगं नाही नाही, त्याच्याकडे तर लक्षच नव्हतं माझं. हो तेच तर. त्या मामीकडे जरा लक्ष दिलत ना तर तीही योग्य मार्गावर येईल. त्यामुळे पुढच्या अनेक अडचणी वाचतील. हो की नाही? हो 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 हो. ये अहो ये 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 इकडे बस बस. अगं प्रिय, योग्य मार्ग कोणता आणि अयोग्य कोणता याचे संकेत मी वेळोवेळी देतच असतो. प्रत्येकाला देत असतो, खळ असो वा सज्ज. पण तरीही चुकीचाच मार्ग निवडला तर त्याला काय करणार? हो पण त्या मामीला सुद्धा या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतीलच ना. हो तर चुकीचा मार्ग निवडलाय ना, मग परिणाम भोगावेच लागणार.
मारला 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 मला मारला. माझी काय चूक होती हो मालका? चूक तुझीच आहे, तुझीच चूक आहे. वर थोबाड करून सांगतोस आम्हाला पोरांनी रानातून कैऱ्या आणल्या म्हणून? हा, लाज नाही वाटत? तू कुठे होतात? चूक तुझीच आहे. तुझ्याच मुळे इंचोचा डाव पसला, कारण तू बरणीत बराबर इंच सोडलं नाहीस. लटके बोललो तर लटकवून सोडा की हो. आपण त्या सगळ्यांची नजर चुकवून चुल घरात जाणार नाही की हो. सोपा बघतो मी. उपकार नाही करत तू आमच्यावर. हे तुझंच काम होतं. आता राहण्यातून आम्ही समध्या कायऱ्या हडपल्या, पण पोरं राहणं जातील हे ध्यानात आलं नाही का तुझ्या? तो रस्ता का नाही रोखून द्यायचा तू? अहो काय काय करू मी तर. ते नाऱ्याचं खोदकाम, धाकल्या मालकीन बाईंबरोबर जाऊन बायकांना धमकावणं, कैऱ्यांवर लक्ष, अहो सगळा मीच करतोय की हो मालक. तरी बडा मला मारला हो. अयो पाप. राग आला, राग आला, राग आला असेल तर कैऱ्यांच्या खोलीत बसवेन. समध्याचं मोल तुला चुकवायला लागल. तुझ्या पगारातून वसूल करून घेणे. अयो मालक असं करू मालक. मालक असं करू नका हो मालक. मी काय म्हणतो, एक डाव फसला तरी दुसरा आहे ना. अहो बाजी आपणच मारणार. कुठला दुसरा डाव? हे सभाषण बायकांचा. अहो 4-4 सोडा, एक जरी नाही गेली ना तरी त्यांचा बेत फसतो बघा. ते तुझ्यावर समजून जायचं नाही आम्हाला. समध्याने इकडे बोलव. बैठक बोलवायची इथं आमच्याकडं. अयो बाप. अयो अगं ते बघ ना, परसदारी सखू आज पुन्हा एकदा डाळ वाटते. मग काय बाई, कशाला इकडे तिकडे बघाल? पण ऐका, आज सखूबाई तुमच्या पुरणपोळीसाठी डाळ वाटत नाहीयेत. आमच्या आंबे डाळीसाठी चालू आहे हो सगळं. आमच्या? हो मग. आज तुमच्यासाठी काही नाही, सगळं काही चैत्र गौर आणि 5 सवाष्णींसाठी आहे हो. असं? हो असंच. सखू, अगं हा चीक बघितलास? तू आणि पांडूनी कैऱ्या धुतल्यात म्हणजे नुसत्या पाण्यानं बुचकळून काढल्यात. अगं हा चीक निघायला नको का? आणि तो स्वच्छ धुवूनच गेला पाहिजे. सखू, तू कैऱ्या धुवून घे. हा, पण उमाई, मला डाळ वाटते येते ना. हो तर येते ना, पण पटापट हात चालायला पाहिजे. संध्याकाळपर्यंत जर आपण डाळच वाटत राहिलो तर कसं चालेल? चिडवतीयस ना? कट्टी. उठ ग, चल उठ. उचल मला. वा ग वा, आता कट्टी घेतली आणि आता लगेच उचल मला काय? अगं केवढी मोठी झाली आहेस. आता कशी काय उचलणार मी तुला? उचलायचं. ऐक बघू, चल आपल्याला किती किती आणि काय काय करायचंय. उठ, मी पटापट करते. तुला चैत्र गौर म्हणजे काय ठाऊक आहे?
अजून आपल्याला कितीतरी तयारी करायची आहे. आपण सुरुवात करतोय. हा उमाई, आज तू नेहमीची उमाई वाटतच नाहीयेस. हसतेस पण रागवलीस तर भीती वाटेल अशी रागवतच नाहीयेस. आज काय झालंय तुला? अगं चैत्रगौर तुला नीट उमजली ना की तुझ्यात सुद्धा असाच उत्साह भरून राहील. चैत्रगौर म्हणजे नेमकं काय? मी सांगते ना, मी सांगते. हे बघ, गौरी म्हणजे पार्वती. चैत्र महिन्यात ती माहेरी येऊन राहते असं मानतात. आणि तिचे झोपाळ्यावर बसून भरपूर लाड करतात. मला बाई फार आवडतं असे लाड करून घ्यायला. काय ग, हे सगळं झाडून काढताना बोलता येत नाही तुला? पामे, संधी साधू नकोस. हा, तू काही लोकांच्याकडे काम करतेस, तुमच्याच रावळात काम करते ना, आणि देवाचं काम करतेस. अहो पण सवय राहिली नाहीये ना, त्यामुळे गुदमरायला झालंय. जरा क्षणभर तरी उसंत द्या ना. हा, मग ती आपल्या पुरीवानीच असती. कोण? अहो गौर, तिला बिजूला आवडतं ना. म्हणजे आपलं पुरीवानी झाले की नाही, आपल्या पुरीला बिजूला आवडतो. तुला काय ठाऊक? तुम्ही नाही का एकदा सकुला झुलावरून खाली ओढलं, तेव्हा मीच तिला बुवा आजोबांकडे झुला बांधून दिला. आता तो तिचा एकलीचा झुला आहे. काय ग भामे, माझ्या सकुला तू झुल्यावरून खाली ओढलास? चोमडा आहे हा. हे चोमड्या, कुठेही सांगतोय. हे पुसायला गे, असं बोलत बसून कसं चालेल ना. मी पण झाडाला घेते, काम कर. चला, पन्हा तयार झाला. आता फक्त या फोडणीत डाळ मिसळली की आंबे डाळही तयार. सखू, ते राहू दे, आधी संदुकीतून ते गाठोडं काढ बघू. गाठोडा? कोणता? तेच जे तुम्हाला नेहमी विचारत असतेस ना, तेच. आणि तुम्हाला हात लावून देत नाही ती. थांब, आता आणते.